नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे रोजगाराचा एक नवा प्रश्न ऐरणीवर येतोय। अनेक हॉटेल्स, नाश्ता सेंटर्स गॅस अभावी बंद पडलेत। हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे। सिलेंडर महाग मिळत असल्यानं पदार्थांचे दर देखील वाढलेत। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागपूरहून तेजस मोहतुरे यांनी। सिलेंडरच्या तुटवड्यामुळे शहरातील हॉटेल्स बंद करण्याची वेळ आलेली आहे। अशाच स्थितीत बघितलं असेल तर मी एका कॅफेमध्ये आहे। या कॅफेत जर बघितलं असेल तर संपूर्ण जे आहे ते टेबल्स दिसत आहेत, मात्र या ठिकाणी कुठलाही व्यक्ती किंवा मनुष्य या ठिकाणी दिसत नाही, कारण की शांत संपूर्ण हॉटेल दिसत आहे। कर्मचारी सुट्ट्यावर आहेत, यासोबत जे आहे ते संपूर्ण हॉटेल जे आहे ते संपूर्ण जे आहे ते शांत बसले आहेत। ग्राहकासोबत आपण बोलण्याचा प्रयत्न एकूणच करू। काय सांगाल, आपण काय घ्यायला आलो होते आणि आपण नेहमी येत होता, काय सध्या स्थिती आहे? एक नाश्ता करायला तो आम्ही आलो होतो। त्यांनी विचारलं तर कर्मचारी सुट्टीवर आहेत आणि गॅस किचन जे आहे हे बंद असले सांगत आहेत का त्याचं कारण आहे की सिलेंडर नाही आहे, त्याच्यामुळे किचन बंद आहे। किचनच बंद आहे तर मग कर्मचारी का बरं ठेवावेत, एक्सपेन्सेस का बरं करावं, मग कर्मचाऱ्याला पण सुट्ट्या देण्यात आलेल्या असा प्रसंग आलेला आहे की आता नागपूरकरांना म्हणजे आवडीचे पदार्थ खाण्यासाठी खिशाचा सल्ला घेणे आणि त्याच्यावरती खूप जास्त एक भार पडलेला। जिथं अवेलेबल आहे तर त्यांचे रेट एकदम खूप जास्त उत्पन्नात वाढलेले आहेत सिलेंडर नसल्यामुळे। आणि आता विचार येतो आहे की बाहेर जर निघावं तर कुठं काही खावं की नाही खावं असा एक खूप मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। खिशाला परवडणार नसल्यामुळे ग्राहकांनी सुद्धा जे आहेत एकूणच जे आहे ते लांब राहण्याचे जे आहे ते प्रयत्न करत आहेत। त्यामुळे अशी स्थिती सध्याच्या घडीला नागपुरातील हॉटेल्समध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।